असेल की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि मत्तई कृत शुभवर्तमान मॅथ्यू 3:17, मॅथ्यू 17:5, मार्क 1:11 and Luke 3:22. Matthew 3:17, Matthew 17:5, Mark 1:11 and Luke 3:22. आता ही फक्त घोषणा झाली नाही, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. ही फक्त घोषणा नाही, तर परमेश्वर आपल्याला त्याच्याद्वारे स्वर्गातून शिक्कामोर्तब करतो, एंडोज दॅट दिस इज माय बिलव्हड सन अँड आय एम प्लीज विथ हिम. आणि म्हणून देवपित्यानं त्याचं हृदय उघडं करून सांगितलेलं आहे. ही हॅज ओपन अप हिज हार्ट टू टेल अस that this is my son, listen to him or I am well pleased. So कल्पना करा, येशू बाप्तिस्मा घेत आहे आणि तिथे पाणी वाहत आहे, आत्मा कबुतरासारखा उतरत आहे आणि मग आवाज येतोय. आणि ही कल्पना केल्यानंतर आपण तो फक्त आवाज नाही, आकाश उघडलं आणि आवाज आला, तो फक्त आवाज नाही तर तो उद्घोष आहे, म्हणजे ख्रिस्ताबाबतचा उद्घोष आहे. मीन्स इट्स अ चॅन्ट अबाउट जीसस. दिस इज माय बिलव्हड सन इन whom आय एम वेल प्लीज्ड. मग जॉर्डन नदीचा जो इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये जॉर्डन नदीचा काठ जो आहे, जी कडा जी आहे, ती येशू म्हणजे देव आणि मानवामधला जॉर्डन नदीमधील देवाचा पूल आहे. म्हणजे देव आणि मानव ह्याच्यामधला पूल येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून एका पेंटरने क्रॉस तो अधांतरी टांगलेला दाखवलेला आहे. म्हणजे आणि त्या क्रुसाद्वारेच परमेश्वराकडे आपण जाऊ शकतो. इन अँड थ्रू दॅट क्रॉस वी कॅन रीच आउट टू गॉड. बिकॉज वी डोंट वॉन्ट, नन ऑफ अस वॉन्ट to face the problem what we are going to face or what we are facing. We want everything cushy, but it is not going to happen unless and until I go through. मी त्या क्रुसाच्या द्वारे गेलो तर मग मला, मी उन्हामध्ये फिरून आलो, if I walk in the heat of the sun and somebody gives me a glass of water, then I know that water, what worth it is. आणि बऱ्याच जणांना ते पाणी सुद्धा मिळत नाही. आणि म्हणून आपण जे परमेश्वराच्या बाबतीमध्ये समजून घेतो ते अधिक जास्त वृद्धिंगत झालं पाहिजे. इट शुड डीपन, बिकॉज वी माइट बी ॲट सर्टन लेवल, बट डे टू डे वॉट एव्हर वी आर लिसनिंग, आपण जे काय ऐकतो त्याच्याने आपलं ज्ञान परमेश्वराबाबतचं वृद्धिंगत झालं पाहिजे. Deepen and still deepen and still deepen. Likewise, we'll be able to know God personally, because what church has taught us, okay, that's a broader concept. ख्रिस्त सभेने आपल्याला शिकवलेली ती मोठी एक संकल्पना आहे, परंतु ती आत्मसात करायला, टू grasp that, I need to make a conscious effort. And likewise, then that bridge, Jesus become bridge, and that sound become endorsement. तो शिक्कामोर्तब आहे ख्रिस्ताबाबतचा. आणि हाच तो माझा परमप्रिय पुत्र आहे, हा माझा पुत्र आहे, ही ओळखीची घोषणा आहे. परंतु आपल्याला सांगितले हा आहे, ही आहे, ही आहे, ही आहे, तो आहे, तो आहे, तो आहे. आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे की, कारण आपण दत्तक पुत्र म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. ख्रिस्ताद्वारे जे ख्रिस्ताची वचन स्वीकारतात ते आपण परमेश्वराचे दत्तक पुत्र आहोत. आणि दत्तक पुत्राला तो वारसा हक्क दिलेला आहे. वी हॅव बीन कॉल्ड बाय दॅट. दॅट कोणीतरी देव म्हणतो, कोणीतरी नाही, तर हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आणि म्हणून त्या गोंधळामध्ये सगळं तुम्ही कल्पना करा, तुम्ही फक्त रांगेमध्ये उभं असलं तर आपण बोलत असतो, आणि इथे कल्पना करा
की योहानाकडे कितीतरी बाप्तिस्मा घ्यायला आलेले आहेत. सो मेनी पीपल केम फॉर टू गेट बॅप्टाइज अँड इन दॅट ऑल दिस कमोशन इट इज बीन हर्ड दॅट दिस इज माय बिलव्हड सन. मग ह्या जगाच्या गर्दीमध्ये इन दिस क्राऊड people should recognize us. This is a Catholic lady, that's a Catholic man. So असं आपल्याला केव्हा ओळखू शकेल, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. दॅट आय नाव नो लॉंगर लिव्ह, क्राइस्ट द लॉर्ड लिव्स इन मी, क्राइस्ट फॉर एव्हर माय जॉय, आय मस्ट वॉक इन हिज लव्ह. त्याच्या प्रेमामध्ये चाललो तर निश्चितपणे आपण ही परमेश्वराचा शब्द. स्तोत्रकार म्हणतो Psalm 2:7 says, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला निर्माण केलेला आहे. आणि म्हणून फक्त परमेश्वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याचा पुत्र नाही, आपण सुद्धा दत्तक पुत्र आहोत. वी आर ऑल्सो इन क्राइस्ट हॅज बीन गॉड्स sons and daughters. So that's what we have to recognize. Once I recognize, because suppose my daddy is a police officer, I try to behave well. Why? Because my daddy is police officer. Likewise, आणि त्याप्रमाणे मला परमेश्वर समजा माझा पिता असेल तर मी आपोआप माझ्यामध्ये सुधारणा करायला मी प्रयत्न करेन. कारण परमेश्वर माझ्या जीवनामध्ये हस्तक्षेप करणार नाही. God will not intervene in my freedom. आणि नंतर सांगितलेलं की माझा पुत्र आहे, हा माझा पुत्र, परमेश्वराने सांगितले ख्रिस्ताविषयी हा माझा पुत्र आहे. दिस इज माय बिलव्हड सन. आणि तो माझा पुत्र सांगितल्यानंतर ते नातेसंबंध आहे. इट्स अ रिलेशनल वर्ड. अँड देअरफॉर आपलं नातं परमेश्वराशी जुळलेलं आहे का? कारण मी येतो, नवेना करतो, कॅरिझमॅटिक प्रार्थना करतोय, I am doing novenas, charismatic prayer, regularly going for mass. But does that make difference in me? Because I don't have control over the other. I have only control on myself. That also not 24/7. 24 तास माझ्यावर कंट्रोल नाही. तर माझ्यावर कंट्रोल आहे फक्त आणि फक्त जेव्हा मी अवेअर आहे, जाणीव होते, त्याच्यानंतर डू आय हॅव ardent desire to change. माझ्यामध्ये बदल करण्याची, माझ्यामध्ये, इतरांमध्ये नाही. कारण मी हिला बदलू शकत नाही, तिला नाही, त्यांना नाही, कोणालाच बदलू शकणार नाही. मी प्रभाव टाकू शकेन, आय मे इन्फ्लुएन्स यू, बट प्रोव्हाइडेड वन्स यू डिसाइड देन इट विल हॅपन. अदरवाइज इट वोंट हॅपन. अँड देअरफॉर इन दिस न्यू इयर आय हॅव टू स्टार्ट विथ द रेझोल्युशन, नॉट बिग वन, सम स्मॉल वन. म्हणजे मी एक निश्चय केला, निर्धार केला, संकल्पच केला, तर मला तो परमेश्वर जो अभिप्रेत आहे मला त्याला भेटायचं आहे. आणि मी सगळ्यांना घेऊन जाणार नाही, तर मला त्याला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू मीट द लॉर्ड. सो लाईकवाईज आय स्टार्ट प्रिपेअरिंग. 86 Pope came to Vasai, and that time we were in the choir. We were so happy. We'll be seeing Pope from so close. That's the joy. म्हणजे परमेश्वर आपल्याला केव्हा भेटेल? जेव्हा आपण तयारी करू. तयारी करणं आपल्या हाती आहे. We have to prepare ourselves because nobody else can intervene. I cannot go in this woman's body. Okay? So I have to prepare. Once I am prepared, then God automatically, म्हणजे मी त्या एस्केलेटरवर उभं राहिल्यानंतर कसं एस्केलेटर आपोआप मला वर घेऊन जातं ना, त्याच तऱ्हेनं मला वर जायचं आहे. परंतु माझी तयारीच नसेल, मीच लडखडत असेल, जाऊ की नको जाऊ, मग होणार नाही. वन्स आय एम नॉट प्रिपेअर्ड टू गो ऑन दॅट एस्केलेटर, देन आय वोंट बी टेकन हायर अप. सो लाईकवाईज. आणि म्हणून तो रिलेशनल जो शब्द आहे, माझा पुत्र आहे, माय बिलव्हड सन. ते देव कार्याविषयी बोलत नाही. गॉड डज नॉट टॉक अबाउट द वर्क. देव नात्याबद्दल बोलतो. द रिलेशन ही इज टॉकिंग अबाउट. आणि म्हणून येशूने चमत्कार केले नाहीत, अजूनपर्यंत चमत्कार केले नाहीत. ही डिड नॉट
do any miracle up to now. अजून उपदेश सुद्धा सुरू केला नाही. He did not start his preaching, but yet God says, He is my beloved Son. And therefore, John 1:18, एकुलता एक पुत्र, only Son, only Son. So once I believe in Him, I will be son or daughter of God. Because only believe and not only halfway I'll believe, halfway I will give up, and then again halfway I'll believe, and then again halfway I'll give up. No, not that way. Total believe. Because whatever happens, it is God. Suppose I'm going through the hard times. मी समजा माझ्या समस्येमधून जात आहे. God is taking me through that. That is not created by God. Whatever good is created by God. Whatever bad, because of my evil desire. Last time I gave you example about the stone. I want to impress a girl and therefore I lifted the stone. But what happened? You're ready to help me. But I said, no, because I want to impress that girl. And lo and behold, it has fallen on my leg. Did God this? म्हणजे परमेश्वराने केलं ते नाही. मीच माझ्या स्वार्थी वृत्ती प्रवृत्तीने मला लोकसुद्धा पाठवले ते परमेश्वराने मदत करायला. देर वर पीपल हु वर हेल्पिंग, बट I refuse to take their help. So take the help. Whatever way I need to go towards God. So देव आधी ओळख देतो, ख्रिस्ताची ओळख देतो, हा माझा परमप्रिय पुत्र आहे. आणि त्याच्यानंतर कॉन्सक्रेशन, आफ्टर दॅट कॉन्सक्रेशन अभिषेक करतो. कोणाचा? पाण्याद्वारे. आता ईशज्ञानी म्हणतात, थिओलॉजियन सेज, वन्स ही हॅज एंटर जॉर्डन, क्राइस्ट वॉटर हेज बीन ब्लेस्ड विथ द सेम वॉटर हेज बीन बॅप्टाइज. सो दॅट्स वॉट थिओलॉजियन सेज. नाइस way of thinking. Otherwise, how can he is giving? And John says so. John the Baptist says so. One who is coming, going to give us baptism of the Holy Spirit. And we have all are anointed with the Holy Spirit. Only I don't listen to the Holy Spirit. Because before, during, and after the incident happened, constantly that Holy Spirit is guiding me. Constantly. Only I have to become aware of. And therefore, agapetos हे ग्रीक शब्द आहे. त्याचा अर्थ आहे सर्वाधिक प्रेम. सो द लव विच इज एक्सलंट दॅट वे. अँड देन देव असं म्हणत नाही की माझा उपयोगी पुत्र, म्हणजे याचा उपयोग करायला पाहिजे, माझा आज्ञाधारक पुत्र, वन हू लिसन्स टू मी. परंतु माझा प्रिय पुत्र म्हणतोय. प्रिय, ही इज अ बिलवर्ड सन. सो दॅट बिलवर्ड सन्स अँड डॉटर, इफ आय वॉन्ट टू बिकम बिलवर्ड सन्स अँड डॉटर, आय हॅव टू go through that pain. He has gone through. He, in spite of being God, he has gone through that pain. But there was a temptation in Gethsemane. Gethsemane बागेमध्ये ते आलं, त्याच्या डोक्यामध्ये काळं आलं. बापा, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. If possible, take away. But then he might have become aware of. Next moment he says, the gospel has written that not my will, thy will be done. And therefore, whenever I accept the will of God, everything is will of God. There are 8 billion people, 8 अब्ज लोक पृथ्वी तलावर आहेत. प्रत्येकाचं मन मांडे, आता हिला फॅन पाहिजे, मला फॅन नको, मला सर्दी झाली, आणि तिला तर ती AC लावले घरामध्ये, मग तिला इथे AC पाहिजे. तिन्ही वातावरण तयार करायला परमेश्वर सिद्ध आहे, कारण तो परमेश्वर आहे. परंतु तो तसं करणार नाही, कारण त्याला त्या विशिष्ट दिशेने आपल्याला घेऊन जायचं आहे. ही इज टेकिंग यू सेपरेटली, बिकॉज 5 siblings, each one's behave differently, because each one's perception is different. 5 आपण भावंड आहोत आणि 5 जण वेगवेगळ्या तऱ्हेने वागतो, कारण प्रत्येक जणाचं आकलन वेगळं आहे, ते रियालिटी एकच आहे. दुसरं उदाहरण मी नेहमी देतो, ते
एक शिक्षक 60 जणांना शिकवतोय. 60 children that teacher is teaching. Each one learns differently. Because one who prepares, because not today will be this lesson. One who prepares will learn more. And one who did not prepare, did not get time to prepare, एक काहींना वेळ मिळत नाही, ते वर्गामध्ये अटेंटिव्ह आहेत, लक्ष केंद्रित करून बोलत आहेत. हा दुसरा गट झाला. आणि तिसरा गट माझ्यासारखं फंटर लोकांचा, ते तयारी सुद्धा करत नाही आणि वर्गामध्ये लक्षात सुद्धा देत नाही, म्हणजे आम्ही डफर लोक. आणि म्हणून हाऊ एम आय गोइंग टू रिस्पॉन्ड टू गॉड, बिकॉज गॉड विल डू अकॉर्डिंग टू हिज विल. अँड देअरफॉर हा माझा प्रिय पिता. कॉलोशियन्स 1:13, कलसेकरस पत्र 1:13 काय म्हणतं बघा, त्याच्या प्रिय पुत्राचे राज्य, हिज बिलवड सन्स किंगडम. अँड देअरफॉर ही हृदयाची भाषा आहे. इट्स अ हार्ट टॉक. ॲट दॅट हार्ट टॉक हे शब्द देवाच्या हृदयाचा ठोका आहे. हे जे शब्द, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. दिस इज अ हार्ट, HEART, हार्ट, नॉट हार्ड, हार्ट टॉक. अँड देअरफॉर इट हॅज कम फ्रॉम द हार्ट ऑफ गॉड. अँड इफ दॅट सो, जेव्हा आत्मा आपल्यावर उतरतो तेव्हा तो आपल्याला कामासाठी नाही तर प्रेमासाठी स्पर्श करतोय. कारण आपण देवाच्या वचनाप्रमाणे चाललंय तर आपण निश्चितपणे त्यानुसार जगू वागू शकू. आणि म्हणून ज्यामध्ये मी संतुष्ट आहे, पूर्ण समाधानी आहे, प्रत्येक गोष्ट, ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्याच्याद्वारे ट्रेनिंग चालू आहे. अम्बिलिकल कॉर्ड हॅज बीन कट अँड नाव द ट्रेनिंग स्टार्ट. दॅट वॉज फर्स्ट ब्रेथ अँड देन आय स्टार्टेड क्राईंग. ओके, दॅट फर्स्ट ब्रेथ अँड देन द लाईफ स्टार्ट्स टिल आय गो टू ग्रेव्ह. मी खाचेमध्ये जाईपर्यंत माझी ट्रेनिंग चालू आहे. आता सुद्धा मी बोलतोय, माझं ट्रेनिंग चालू आहे. म्हणजे एवढ्या लोकांसमोर कसं बोलायचं, माझं ट्रेनिंग चालू आहे. ती बाई अगोदर बोलली, तिचं सुद्धा ट्रेनिंग चालू आहे. आणि आपलं सुद्धा ऐकण्याचं, कारण बऱ्याचदा आपण वी हिअर बट वी डू नॉट लिसन. इंग्रजीमध्ये 2 शब्द आहे आणि मराठीमध्ये एकच शब्द आहे, ऐकणे. परंतु ते ऐकणं, लिसन मीन्स व्हॉट, अटेंटिव्हली लिसन. अटेंटिव्हली म्हणजे पूर्ण, संपूर्ण मनानं, संपूर्ण हृदयानं, संपूर्ण अंतकरणानं ते ऐकणं, मग त्याला लिसन म्हणतात. मी मागे तुम्हाला गोष्ट सांगितली, पुन्हा रिपीट करतो. एक दारुड्या आला फादराकडे आणि फादरांना सांगतो आर्थरायटिस कशामुळे होतं, आणि तो नेहमी फादरांना सतावायचा. वन ड्रंक केम टू फादर अँड देन व्हॉट कॉजेस आर्थरायटिस. मग फादराने सगळं सांगलंय, वुमनायझिंग, बोझिंग, दिस दॅट दॅट दॅट. And then father comes to his senses. But why are you asking? Now today's paper says Holy Father got arthritis. You see, even father was not listening. So listen, listen. Hearing is different, but listening is attentively. So therefore, that total आणि मग हे आपलं संतुष्ट आहे म्हणजे पूर्ण आनंद देतो. वॉट एव्हर गिव्स मी joy or whatever gives me life, that causes that God is pleased with us. And therefore whenever I am satisfied, जेव्हा जेव्हा मी समाधानी असेन तेव्हा तेव्हा मला परमेश्वराचं अस्तित्व जाणवेल. मी समाधानी नसेल तर मी गुंतलो, ट्रॅप झालो. what I mean is what I had, now it is not. I had uric acid. And then my room is somewhere there near the gate. Now afterwards I'll go. And then afterwards I forget. And then next day I was literally limping. And so many people are asking because people are concerned about me. You see? Because I delayed and therefore it has happened. So I have to become aware and then immediate. So that negative thought of not going there, I will take it later, procrastination, that thought itself has drawn me to this limping leg. And therefore, act. कृती करा.
And after acting also, you come to realization, Arey, this is not the way. Pull yourself back. Who's stopping you? And likewise, time and again, trial and error, you improve on yourself. And therefore, Isaiah 42:1 says, माझा सेवक ज्याच्यावर माझा आत्मा आहे, मी त्याच्यात संतुष्ट आहे. So this is a Isaiah's quote has been given. And therefore, it is much before Christ's birth and mainly the baptism of Christ. So येशूमध्ये देवाचं हृदय आहे. आणि म्हणून देवाचं हृदय म्हणजे ते नियमशास्त्र जे सांगितलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. All the things, the quotation. Therefore, Matthew is telling his people, mean Jews. Matthew is telling Jews. And therefore, many quotation he will say, see, you see, this person whom you have condemned, this is the Christ. You see? And then he gives Old Testament quotes also. So that way, yeah, नियम पूर्ण झालाय. भविष्यवाण्या जुळल्या. Whatever has been foretold, it has been come to existence. Yeah. पित्याचं मन आता विसावलेलं आहे. बिकॉज हा माझा परमप्रियतम म्हणजे पित्याने त्याच्या कार्यासाठी ख्रिस्ताला पाठवलंय. मग ते म्हणजे मानवाचं परमेश्वराशी जुळणं हे त्याचं कार्य आणि ते आता परिपूर्णतेत झालं. ह्याच्याद्वारे एंडॉर्स केला, शिक्कामोर्तब केला आणि सांगितलं हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. इन whom I am well pleased. So therefore, त्या पर्वतावर जो संदेश दिला हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ही पहिल्यांदा ओळख नाही किंवा दुसऱ्यांदा आज्ञा केलेली नाही, तर स्वर्गातून जो आवाज येतो तो पुन्हा पुन्हा एको होतोय. सो दॅट व्हॉइस एकोज अँड इट शुड एको इन अ हार्ट. व्हाय? बिकॉज दॅट्स द वे आय विल बी एबल टू फेस गॉड, और दॅट्स द वे आय विल बी एबल टू एन्काउंटर गॉड. अँड Ephesians 1:6 says that त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला स्वीकारलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना त्याच्या ख्रिस्त जन्माला आला नसता तर आपल्याला कदाचित परमेश्वराने स्वीकारलं नसतं, परंतु ख्रिस्ताद्वारे एफिशियन्स सेज 1:6 ख्रिस्ताद्वारे आपल्याला स्वीकारलेलं आहे. आणि रोमन्स 8:15 आपण दत्तक पुत्रत्वाचा आत्मा मिळवलेला आहे. ओके, म्हणून आपल्याला येशू देव जो येशूबद्दल बोलतो तो ख्रिस्तामध्ये आपल्याला सांगतो की आपण प्रिय आहोत, आपण स्वीकारलेले आहोत आणि आपण संतुष्ट असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक चांगलं घडलं तरी संतुष्ट आणि वाईट घडलं तरी संतुष्ट, कारण ती देवाची इच्छा होती. माझी ट्रेनिंग आहे. समजा आपली मिलिटरी त्यांना ट्रेनिंग दिली नसती तर ते तत्पर लगेच आपल्याला त्याचं शरीर बॉडी तयार करू शकले नसते त्या तऱ्हेनं टू कॉम्बॅट. अँड देअरफॉर आवर ट्रेनिंग इज ऑन. फेस द प्रॉब्लेम. इफ यू रन अवे फ्रॉम द प्रॉब्लेम, व्हॉट विल हॅपन? प्रॉब्लेम विल बी आफ्टर यू. अँड देअरफॉर इफ यू फेस द प्रॉब्लेम, प्रॉब्लेम मे नॉट बी सॉल्व. समस्या सुटणार नाही, परंतु एक गोष्ट निश्चित, पुढच्या चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे पुढची मोठी दिव्य आपल्याला पार करायची आहेत. द ग्रेटर प्रॉब्लेम इज येट टू कम, ग्रेटर स्टॉर्म इज येट टू कम. दॅट आय विल बी एबल टू फेस. वाय? बिकॉज आय हॅव ॲन एक्सपिरियन्स. अँड देअरफॉर आपण प्रिय आहोत, स्वीकारलेले आहोत आणि परमेश्वर आपल्याविषयी संतुष्ट आहे. आणि म्हणून देव आजही बोलतो आणि तो आपल्याला सांगतो, तू माझा मुलगा आणि माझी मुलगी आहे. यू आर माय सन, यू आर माय डॉटर. आणि तो आपल्याविषयी प्रिय आहे. म्हणजे आपल्याविषयी पहिली ओळख देतो, त्याच्यानंतर प्रेम दाखवतो आणि त्याच्यानंतर स्वीकार करतोय. प्रेम काय दाखवतं? तू मला प्रिय आहे, तू मला प्रिय आहे, तू मला प्रिय आहे. आणि मग संतुष्ट कसं? तर आय एम वेल प्लीज्ड. या तर मग जस्ट क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. And ask the Lord, प्रभू मला माझी ओळख तुझ्या आवाजातून ऐकू दे. Lord, let me hear your voice so that
आय मे रेकग्नाइज यू. माझे कान स्वर्गाच्या आवाजासाठी उघड. लेट मी लिसन द प्रॉम्प्टिंग्स ऑफ द स्पिरिट ऑफ द हेवन. Slowly and gently open your eyes. आपण आता साक्रामेंतासाठी गाणं घेऊया. Sati